तर काल मनोर परिसरामध्ये क्षुल्लक घटनेवरून वाद निर्माण होऊन मारहाण करण्यात आली। त्याबाबत मनोर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत सविस्तर माहिती काय आहे ती जाणून घेऊया। 35 वर्षीय फिर्यादी पुष्पा रमेश चव्हाण राहणार टाकवाळ यांचा मुलगा अभिषेक चव्हाण याला गुलफाम अहमद याने मोटरसायकलला धक्का मारण्यास सांगितले असता त्याने नकार दिल्याने आरोपी गुलफाम अहमद, शमीम अहमद, वसीम उर्फ बच्चा अहमद, नसीम अहमद, सुलेमान मिर्झा, सलमान मिर्झा यांनी हा राग मनात धरून अभिषेक याला ठोशाबुक्क्याने मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केली। त्यानंतर घटनेची माहिती मिळताच त्याची आई घटनास्थळी दाखल झाली। त्यानंतर या सर्व आरोपींनी मिळून त्यांनाही लाथाबुक्क्याने मारहाण करून त्यांचे ब्लाऊज फाडून तिचा विनयभंग करून शमीम यांनी हातातील चाकूने पुष्पा यांच्यावर हल्ला करून त्यांनाही दुखापत केली। ही सर्व घटना काल 2 डिसेंबरला टाकवाळ या ठिकाणी घडली। त्यानंतर या घटनेचा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर मनोर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 414/2024 भारतीय न्याय संहिता 2023 कायदा कलम 74, 118(1), 189(2), 190, 191(2), 115(2), 352, 351, 2-3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर मनोर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणवीर बैस आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा अधिकचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रकाश देवराम पाटील हे करत आहेत। सदर घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी संगीता शिंदे अल्फान्सो यांनी भेट दिली।